सगळ्यांना कळलं? नाही कळलं? कुठला वाला एक्झाम्पल नाही कळलं चला सांगा. फोर्थ एक्झाम्पल. आता टेक्स्ट बुक पेज नंबर 2.18. I am going to solve the solved example, fourth one. ओके, आता फर्स्ट स्टेप. आता आपल्याला हे माहिती आहे की तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे ना, a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 4ab करता येईल का आपल्याला? किंवा हे असं करता येईल? हे कळलं मी काय केलं? म्हणजे a मायनस बीचाच आपल्याला फॉर्म्युला मिळणार आहे. ओके, आता समजा आपण x p घेतला ॲज x प्लस 1/x. हा, तर आधी त्यांनी सॉल्व्ह केलंय. कसं? दे हॅव रिटन धिस ॲज x प्लस 1/x रेज टू 2 हा मायनस 4 इंटू x प्लस 1/x केलंय का? मायनस 4 प्लस 2 इंटू x प्लस 1/x. आता हे कन्व्हर्ट करून घ्यायचं. सो 7 इंटू 4 28, 28 प्लस 1 करेक्ट. फॉर्म्युला आता मी वर लिहिलाय. x इंटू 1/x म्हणजे 1 होणार ना, ते कट होऊन मायनस 4 होणार. हे कळतंय का? हा, दिस इज x इंटू 1/x करणार ना तू करताना, म्हणून ते मायनस 4 झालं. हे समजलं सगळ्यांना? ओके, आता ह्याच्यानंतर आय होप ऑनलाईन स्टुडंट्स आर ऑल्सो अंडरस्टँडिंग. एक्झाम्पल नंबर 4. सो आता हे जर आपल्याला सॉल्व्ह करायचं झालं तर व्हॉट विल आपल्याला हे असं आन्सर मिळेल का? पीस. हा, आता ही मधली स्टेप दाखवली नाहीये त्यामुळे सगळे गोंधळले. हा, ओके, आता ही स्टेप. दिस इज a, दिस इज b. हा, सो a स्क्वेअर म्हणजे बेसिकली धिस एंटायर टर्म इज आपण म्हटलंय p. सो b ची टर्म काय होणार इन दिस केस? हे आपण a आणि हे आपण b असं वेगवेगळं करू शकतो का? इट इज टेकन ॲज वन टर्म इटसेल्फ. हा, सो हे म्हणजे हे a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज व्हॉट? हे आपल्याला a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे. हा, a मायनस बी आपण कसं करतो? a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ab. आता 4ab आहे ना, सो 4 इंटू एक्स इंटू 1/x कट होणार x म्हणजे फक्त 4 राहणार प्लस 2x प्लस 1/x. आता हे प्लस 2x प्लस 1/x का केलं? कोण सांगू शकतं दिस ही स्टेप? a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा, सो इथे आपल्याला हे मिळालं आणि ही मिडल टर्म आली मायनस 2ab वाली मिडल टर्म. हे कळलं का? हा, आता ह्या स्टेप नंतर तुम्हाला हे इक्वेशन मिळालं. सॉल्व इट म्हणजे दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो p स्क्वेअर 29 प्लस 16 किती होतात? 45. सांगते, मला फक्त सांगा 29 प्लस 16 किती होतात? परत एकदा रिपीट करते. तुम्हाला हे इझी जाईल असं कसं सांगू? ओके, ठीक आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. हा फॉर्म्युला सगळ्यांना कळला? हा, मायनस 4ab का केलं हे कळलं? कारण मायनस 4ab प्लस 2ab विल गिव्ह अस मायनस 2ab, जो की ह्याचा फॉर्म्युला आहे a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा. मिडल टर्म कशी आली कळलं सगळ्यांना? ओके, आता आय हॅव टेकन धिस ॲज p. कारण आपल्याला ही मोठी टर्म आहे.
जिथे जिथे x प्लस 1/x आहे तिथे तिथे आपण p म्हणून सबस्टिट्यूट केलंय. सो आता ह्या केसमध्ये आपण काय करणार, हे आपण अशा फॉर्ममध्ये लिहिलं. हा, सो x प्लस 1/x होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू एक्स इंटू 1/x. एक्स एक्स कट झाले, हा आन्सर 4 राहिलं. आणि हे जे 2 आहे ते तसंच्या तसं आपण ठेवलं आणि इन्स्टेड ऑफ x प्लस 1/x आपण p म्हणून ते सबस्टिट्यूट केलं. कळलं? आता यू हॅव टू सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो मी आता इरेज करते. आता हे असं आलंय आपल्याला. सो आय थिंक ह्या पर्टिक्युलर एक्सरसाइजला आपल्याला वेळ लागणार आहे, कारण ह्या आत्ताच्या एक्सरसाइज मध्ये असेवाले सम्स खूप आहेत. हा, सो आता हे कसं करणार, 4p² प्लस 8p मायनस 45 इज इक्वल टू 0. हे कळलं कसं आलं? हा 4 आपण ह्या साईडला घेतला, 4 नी ईच अँड एव्हरी टर्मला मल्टिप्लाय केलं. सो 4p² प्लस 8p मायनस 45 इक्वल टू 0. आता नेक्स्ट स्टेप व्हॉट दे हॅव डन, डिरेक्टली आन्सर फाइंड आउट करता येते का? हाऊ मच इज 45 इंटू 4? 180. सो 180 चे आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे की आपल्याला मिडल टर्म 8 मिळेल. कसे पाडणार? असं. सो आपल्याला इथे कॉमन काय मिळेल? 9 मायनस 5 2p प्लस 9 इज इक्वल टू 0. ही स्टेप कळली? नाही कळली का? कळली? नाही कळली. आता ह्या दोन्ही मधनं कॉमन काय घेतलं मी? 2p. 2p कॉमन घेतला की आत 2p राहणार प्लस 9. हे कळलं? आता मला माहिती आहे का नाही कळलं, कारण सायन्स, आपल्याला सायन्सचा प्रॉब्लेम आहे. हा, मायनस साइन आपण बाहेर काढली 5. सो आतमधलं नॅचरली दोन्ही प्लसच होणार ना, तरच इथे मायनस आणि मायनस येईल. सो हे आपल्याला कॉमन मिळालं 2p प्लस 9 आणि 2p मायनस 5 इज इक्वल टू 0. सो आपल्याला p च्या दोन व्हॅल्यूज मिळणार आहेत, मायनस 9/2. आता ही कसं आलं हे मी सांगणार नाही. CA फाउंडेशनच्या मुलांना मी हे सांगणार नाही हे कसं आलं. हे कळलं सगळ्यांना? ओके. आता p ची व्हॅल्यू आपण काय सबस्टिट्यूट केली होती? x प्लस 1/x. मग रिसबस्टिट्यूट करायचं आणि ते सॉल्व्ह केलंय त्यांनी. केलंय का? येस. सो x प्लस 1/x इज इक्वल टू 9/2 किंवा x प्लस 1/x इज इक्वल टू 5/2. मग परत इक्वेशन होणार, म्हणजे तुम्हाला आता 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मिळणार जी सॉल्व्ह करायची. असा चेहरा वाईट करायची गरज नाही. हे असेच सम्स आहेत आणि हे असेच सॉल्व्ह करावे लागतात. कुठेही कॅल्क्युलेटरचा तिथे वापर करता येणार नाही, कारण स्टेप्स आहेत. कॅल्क्युलेशनला तुम्ही करू शकता कॅल्क्युलेटरचा वापर. हा, नो शॉर्टकट थोडक्यात. हा, चला. सो लेट अस स्टार्ट विथ. हा, अजून काही डाऊट? पुढचं सॉल्व्ह करू, ह्याच्या पुढचं म्हणजे x प्लस 1/x सबस्टिट्यूट केल्यावर करते. सी, आता x प्लस 1/x इज इक्वल टू मायनस 9/2. LCM घेतला. कोणीतरी कंटिन्युअस बोलतंय, काय एवढं बोलण्यासारखं आहे? सम रिलेटेड आहे का? हे समजलं कसं आलं? आता 2x² प्लस 9x प्लस 2 इक्वल टू 0. आता हे आपल्याला नॉर्मल मेथडनी म्हणजे स्प्लिटिंग द मिडल टर्मनी येणार आहे का? नाही. सो इथे काय वापरायचं? कालचा फॉर्म्युला, मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. हां, अजूनही मला पाठ आहे स्कूलपासनं, पाठ करायचं आहे. व्हेरी गुड. ओके, आता हे सॉल्व्ह करा आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. चला ऍक्च्युअल सॉल्व्ह करा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे वाला. चला पटपट पट.
Okay, online students, any doubt? 16 plus 29 is 45, that's right. Okay, no doubt. I'm going to solve your questions also, but I did not get time today. By I think today evening I'll be sending you the answers. जे doubts आहेत 17, 17, कुठले कुठले 15, 17, 20, 21, 22 असं आहे ना. 23 पण आहे. मग असं करते मी सगळीच असाइनमेंट सॉल्वच करून देते तुम्हाला. रेडीमेड आन्सर्स सिमिलर आहे. केलंय ना मी ते पाठवलंय मी. ते कोणी बघितलेलंच नाहीये ना मी सॉल्व केलेलं. म्हणूनच आज मी नाहीच केलं सॉल्व. आधीचेच बघा मग मी करते सॉल्व आज. हां तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. 42, 46 केलेलं आहे. कर सकते पण मी जस्ट शोड यू ऑल द स्टेप्स. म्हणजे काय स्टेप्समध्ये कन्फ्युजन नको म्हणून मी हो मी आज ते बघितलेत सम्स पण मला सॉल्व करायला नाही वेळ झाला. ओके ह्याचा आन्सर काय आलं. x इज इक्वल टू कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करा. चला सांगा मला आन्सर. येणार का कॅल्क्युलेटरवर हे आन्सर. ह्याचं काय आलं आन्सर. 81 minus 16 इज हाऊ मच. हां नाही येणार. √65 म्हणजे कॅल्क्युलेटरवर तुम्ही करू शकता. असं येत आहे. झालं समजलं हे. असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे नेक्स्ट एक्सरसाइज एफ मध्ये एक्सरसाइज एफ मधले कुठले कुठले प्रॉब्लेम्स तुम्ही कराच ते आहे. 10th वाला अवघड आहे थोडासा मी आधीच सांगतेय. आणि मे बी 5 आणि 6 पण अवघड जाईल. ओके चला एक्सरसाइज एफ स्टार्ट करूया. झालं सगळ्यांचं सॉल्व करून. Okay, I am right now solving the solved example. I explained the solved example. आता we will start with exercise F. Okay, आता if the roots of the equation 2x square plus 8x minus m cube is equal to 0, then find out the value of m. करा बरं. रूट्स आर इक्वल म्हटलंय त्यांनी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. रूट्स आर इक्वल म्हणजे b² minus 4ac काय येणार. करेक्ट. सो आता फर्स्ट सम 2x square plus 8x minus m cube is equal to 0. a ची व्हॅल्यू 2 आहे, b ची व्हॅल्यू 8 आहे, c ची व्हॅल्यू मायनस m क्यूब आहे. आता त्यांनी रूट्स आर इक्वल दिलंय. ह्याला म्हणायचं डिटर्मिनंट नाही काय म्हणतात त्याला डिस्क्रिमिनंट. हां दिस इज कॉल्ड एज अ डिस्क्रिमिनंट विच इज रिप्रेझेंटेड बाय d. d इज इक्वल टू b² minus 4ac. मग व्हॉट दॅट इज इक्वल टू 0 कारण रूट्स आर हां सो b² इज 8². बरोबर. हे कळलं. सो m क्यूब कसा फाइंड आउट करणार आपण. -64/8 -8. देयरफॉर m इज इक्वल टू -2. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. हे समजलं. बघा b² minus 4ac 0 आहे का. बिकॉज रूट्स आर इक्वल. आपण कम्पेअर करून फाइंड आउट केलं व्हॉट आर a b आणि c. त्याचे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. b ची व्हॅल्यू 8 आहे सो 8 चा स्क्वेअर -4 × 2 × -m क्यूब. हां
मग मी काय केलं, हा नंबर राईट हँड साईडला शिफ्ट केला म्हणून साईन बदलली आणि 8m क्यूब, 8 विल गो टू द डिनॉमिनेटर टू फाइंड आउट m क्यूब. -64/8 इज -8. सो m ची व्हॅल्यू -2 आली. कशी -2 आली हे कळलं नाहीये का? नाहीये कळलेलं? हे बघ, m क्यूब. आता आपल्याला माहितीये की m च्या डोक्यावर जेव्हा ऑड पॉवर असते, ऑड पॉवर, त्यावेळेला साइन मायनसच राहणार. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 2⁻³ इज इक्वल टू 8. सो क्यूब रूट ऑफ 8 विल बी 2. आणि तो मायनस का? कारण ही ऑड पॉवर आहे. ही इव्हन पॉवर असती तर हे प्लस झालं असतं. हा अगेन बेस आहे, जो मी एक्सप्लेन केलाय. हे लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट सम. लिहून झालं सगळ्यांचं? ओके, लिहा. माझ्या ह्याच्या झालं. ह्याच्या प्रत्येक प्रॉब्लेमला वेळ लागणार आहे, पण लागू देत, कारण हे अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. झालं, इरेज करू? समजलं? नेक्स्ट. नेक्स्ट सम आहे 2⁻² 2x + 3. आता हे सम बघून सगळ्यांना डिफिकल्ट वाटलं असेल, पण हे खूप इझी आहे. हे जे आहे ते आपण स्प्लिट अप करणार. कसं स्प्लिट करणार? 2⁻²x इंटू 2⁻³ मायनस 3⁻² तसंच राहणार, 2⁻x तसंच राहणार, +1 = 0. आता what we will do, 2⁻x is equal to a. Substitute करायचं. So this will 2⁻2x will be a² into 2⁻3. 2⁻3 म्हणजे काय येणार? 8. मायनस, आता हे 2⁻x आपण a धरलं तर 3 चा स्क्वेअर इज व्हॉट? मिळालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. सॉल्व. आता आपल्याला माहिती आहे ह्याचे फॅक्टर्स असणार आहेत -8 मायनस a + 1 = 0. स्प्लिट द मिडल टर्म केली. -9 आपण कसं लिहू शकतो? -8 - 1. सो 8a कॉमन घेतला, a - 1 -1a - 1. अगेन इथे साइन आली आहे, लक्षात घ्या. सो -1 × a इज -a, -1 × -1 इज +1. आता a - 1 कॉमन घेतलाय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर ब्लँकनेस काय? एवढा ब्लँक काय सगळ्यांचा चेहरा? आलं ना a ची व्हॅल्यू? a ची व्हॅल्यू आली आपल्याला 1 आणि 1/8. करेक्ट. आता रिसबस्टिट्यूट. नाही कळलंय? नाही वापरायचं इथे, कारण इथे आपल्याला a ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं गरजेची आहे, कारण आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे 2⁻x. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली ना, म्हणून इथे नाही वापरायचा डिटर्मिनंट. जेव्हा रूट्स दिलेले असतात तेव्हा डिटर्मिनंट वापरायचा. इथे रूट्स दिलेत का? नाही. हे कळलं? आता आपल्याला रिसबस्टिट्यूट करायचं आहे. आता आपल्याला 1 कसा आपण लिहू शकतो? एनिथिंग रेज टू 0 इज ऑलवेज 1. सो आलं, बेस सेम झाले. सो आपण एक्सपोनेंट्स इक्वेट करतोय. आणि दुसरा आन्सर काय आहे? 2⁻x इज इक्वल टू 1/8. आता 1/8 आपण असं लिहू शकतो. करेक्ट. सो 2⁻x
येस सोहम, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? येस, सो 0, -3. सो कुठला ऑप्शन आहे? लिहा स्टेप्स. काय आहे? डी आहे. ओके ओके. अरे ABCD काय सांगतोस? ओके डी, डन. झालं लिहून? लिहा. आय होप एव्हरीवन हॅज अंडरस्टूड. ऑनलाईन स्टुडंट्स, ईशान, आर यू देअर ऑनलाईन? विजिटिंग स्टुडंट आवडलाय मला कन्सेप्ट. विजिटिंग फॅकल्टी सारखं का? आता पुढचं सम खूपच इझी आहे, सगळ्यांना आवडणार आहे. खूप इझी. इन्फिनिटी, डायरेक्ट इन्फायनाइट आन्सर. टेक इट ॲज करेक्ट. हॅव यू सॉल्व्ड इट? शो मी. हां काय बघू. ओके, डू इट फॉर द करेक्ट. का का हे झालं का? पण कुठे? हां करेक्ट. 10चा बेस हेल्प करेल नक्कीच. Can you use the formula? B minus B plus or minus. कारण तसंच ऑप्शन आहे ना. सो when will you decide which method to follow? Depending upon the option. लक्ष्मी मला लिहिताना दिसतच नाहीये आज. काही लिहितच नाहीये. लिहितेस? झालं कम्प्लीट? ओके. ऑल राईट. सो लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट सम. आता नेक्स्ट सम मध्ये तुम्ही जर बघितलं, इरेज करू हो का नाही? हे सगळं जे आहे ना ते आपण म्हणजे नॉट द वरचा पार्ट, ऑफकोर्स खालचा पार्ट. हा हे आपण सबस्टिट्यूट करूया ॲज एक्स. हा मग आपल्याला कसं येणार? हे जर एक्स म्हणून सबस्टिट्यूट केलं तर आपण असं लिहिणार. करेक्ट. लेट एक्स बी इज इक्वल टू दिस पार्ट. हा पार्ट. हा म्हणजे याचा अर्थ एक्स इज इक्वल टू 4 + 1/x. आता टेक द LCM. x² - 4x - 1 इज इक्वल टू 0. हे कळलं सगळ्यांना? आता काय आहे, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स काय करणार? हे बघून घाबरणार, अटेम्प्टच करणार नाहीत. हां सी म्हणजे मी जनरल मेंटॅलिटी सांगते की असं खूप मोठा प्रॉब्लेम बघितला की आपला मनच होत नाही करायचं. पण असे सम्स जे असतात ना ते कायम इझी असतात, कारण दे आर सॉल्व्ड बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. कायम लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे करायला जायचं, सबस्टिट्यूट करायचं, यू विल गेट धिस. इथपर्यंत कळलं? आता ax² + bx + c शी कम्पेअर केलं तर a इज 1, b इज. हां आता फॉर्म्युला वापरायचा. कुठला फॉर्म्युला? आता -b म्हणजे इथे येणार 4 ± √16 - 4 × a × c अपॉन 2 × a, दॅट इज 1. हां आता हे कसं येणार? 4 ± -4 × -1 काय येणार? सो 16 + 4 म्हणजे काय येणार? 20
इथपर्यंत कळलं? आता ओके, आफ्टर दिस स्टेप आय विल सॉल्व इट हिअर. थँक्यू. हो, याच्यात भरायचे. आणि आय थिंक अजून एक आहे त्याच्यात पण, हां तो नेला वाटतं, सायली मॅमनी नेलेला दिसतो. थँक्यू. ओके, आता ह्याच्यानंतर कसं सॉल्व करायचं? x इज इक्वल टू 4 घेऊ शकतो, पण त्याच्या आधी मी दाखवते. एक मिनिट. 4 प्लस ऑर मायनस 4 इंटू 5/2 हे कळलं सगळ्यांना? हां, सो आय कॅन टेक 2 आउटसाइड. आता काय करणार? 2 मी कॉमन घेणार. टू प्लस ऑर मायनस √5 दॅट इज द आन्सर. ते ऑप्शन आहे का? कुठलं? सो ह्याचा आन्सर आहे ऑप्शन सी. टू प्लस √5 आणि 2 मायनस √5 असे दोन आन्सर्स येतील ना? हाँ, नाही, खूपच फार स्ट्रेच लॉजिक. नाही, अजिबात नाही, असं काही नाही आहे. एकच मिनटं. हां, लेट मी चेक. माझंही इथे 2 + 2 5च आलंय. ओके, आन्सर हॅज टू बी सी इन दिस केस. कारण प्लस ऑर मायनस तुम्ही घालवूच शकत नाही, ते राहायलाच पाहिजे. येस, आन्सर इज सी. म्हणून मी म्हणलं तसं ईच अँड एव्हरी आन्सर मागचं करेक्ट नाहीये. मी हे कालच सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. सॉल्व्ह केल्यावर आपल्याला कळतं, कारण हे मायनस साईन तुम्ही घालवू शकतच नाही. प्लस ऑर मायनसच कन्सिडर करायला पाहिजे. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. आलं लक्षात? करा कॉपी. ऑनलाईन स्टुडंट्स, आय होप यू आर अंडरस्टँडिंग. नो, ऑप्शन बी नाही आहे. इट इज ऑप्शन सी ओनली. ओके, बिकॉज it has to be plus or minus. झालं? चला आता नेक्स्ट, 4th. 13 आहेत टोटल आय थिंक ह्याच्यात, पण ह्याला वेळ लागणार आहे. सो दॅट्स ओके. म्हणून हे समजून घ्या, कारण एकदा तुम्हाला मेथड कळली ना की तुमचं तुम्हाला सॉल्व्ह करायला एवढं नाही डिफिकल्ट जाणार. आणि अर्थात होमवर्क केला तर. आजच्यासारखं सगळे उभं राहिलात तर अवघड आहे. सॅटर्डे पर्यंत करा. हा, मी एक वीकचा वेळ देणार आहे, त्याच्याहून जास्त मी देऊ शकणार नाही. तुम्ही जेवढे सॉल्व्ह कराल तुम्हाला जास्त प्रॅक्टिस होणार आहे. हां, ओके, झालं? डन? ओके, आता थर्ड सम काय आहे? सॉरी, 4th वन. चला आता 4th वन करा बरं सॉल्व. खूप सोपं आहे. हां, येईल तुम्हाला. 4th वन, 2x² - 4x - 3 = 0. आणि त्यांनी दिलाय का α² + β² = 0. हां, अल्फा आणि बीटा रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात. सो आपल्याला माहिती आहे. हां, ओके, यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू. ओके ओके. हां, आता आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू -b/a आणि प्रॉडक्ट ऑफ द रूट्स इज c/a. काल आपण हे शिकलो.
compare, this is A, so A is 2, B is -4, C is equal to -3. हां, सो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळणार आहे? मायनस ऑफ मायनस बिकम्स प्लस. हे आपण असंच लिहूया. हां, आणि अल्फा बीटा इज -3/2. करेक्ट? आता सो दिस इज आर काय म्हणू शकतो फर्स्ट इक्वेशन, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 आणि अल्फा बीटा इज इक्वल टू -3/2. म्हणजेच आपण अल्फा 3/2 इंटू बीटा असं सबस्टिट्यूट करू शकतो इक्वेशन 1 मध्ये. हां, सो -3/2 बीटा प्लस बीटा इज इक्वल टू 2. हे सगळ्यांना कळलं? LCM घेतला आणि हा 2 इकडे शिफ्ट केला की हा होणार आहे 4. सो बीटाची व्हॅल्यू आली आपल्याला -4. हा, आता अल्फाची व्हॅल्यू सर्च करा. सो बीटा जर -4 असेल तर अल्फा काय येईल? -3/2 इंटू 1/-4. करेक्ट? अल्फा इज 6. येस, पण मग इथे पण यायला पाहिजे आन्सर. कनेक्शन इज लॉस्ट. ओके, आता बीटाची व्हॅल्यू -4 आली आहे. आपण ह्याच्यात सबस्टिट्यूट नकोच करायला, आणखीन कन्फ्युजन नको वाढवायला. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 आपल्याला माहिती आहे. हां, सो अल्फा बीटाची व्हॅल्यू आली -4 इज इक्वल टू 2, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 6. हे कळलं? हे जास्त सोपं आहे ह्याच्यात सबस्टिट्यूट करायला. बीटाची व्हॅल्यू -4 आली, अल्फाची व्हॅल्यू 6 आली. हे कळलं? आता आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. सो 36 प्लस 16 काय येणार आन्सर? 36 प्लस 16 असं आन्सर येणार का ते सांगा बरं जरा आधी. $36 + 16 असं काही आन्सर आहे ऑप्शन्स मध्ये? हां, सो आता हे एवढं लिहून झालं. लिहा. मग मी सांगते. मगाचा जो फॉर्म्युला वापरला ना आपण, अल्फा प्लस म्हणजे a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ab, तोच इथेही वापरणार आहोत. हां, काय आन्सर 52 आहे. सो 7 इज द करेक्ट ऑप्शन. हो, तसंही तुम्ही करू शकता. करेक्ट आहे, करू शकता. करा मग, तसंच करा. आपल्याला खूप स्टेप्स वाढले की त्रास होतो ना सगळ्यांना, म्हणून कसं करणार सांग? उभं राहून जरा सांग कसा केलंस. नाही 52 कसं आलं? हां, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर करून तुला आन्सर 52 आलं. हां, ऑनलाइन स्टूडेंट्स प्लीज पे अटेंशन. वन्स यू गेट द व्हॅल्यू ऑफ अल्फा आणि बीटा, सो अल्फा इज 6, बीटा इज -4. इफ यू स्क्वेअर बोथ द व्हॅल्यू, सो व्हॉट इज अल्फा स्क्वेअर इन दिस केस? 36 प्लस 16, याची व्हॅल्यू आली 52. हे कळलं? हां, आणि आफ्टर दिस अल्फा प्लस बीटा जर फाइंड आउट करायचं असेल, सो दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 52. असंच ना? स्क्वेअर रूट ऑफ 52 चा आन्सर येत आहे 7.21, which is approximately equal to 7. So option D is the correct option.
बी आहे का? ऑप्शन बी आन्सर येत आहे. इट्स नॉट डी का, इट्स बी का? ओके. आता बघा त्याचं पॉइंट बरोबर आहे. ओके, तू आता काय सॉल्व्ह केलंस? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर केलं, 52 आन्सर आलं. पण आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरच फाइंड आउट करायचं आहे. सो त्याची स्क्वेअर रूट करायची काहीच गरज नाहीये इथे. करेक्ट. मग काय करणार? हा, आता मग मी कसं केलंय ते तुम्हाला सांगते. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ओके, हे इरेज करू. झालं लिहून एवढं. मी ह्याच्या पुढची स्टेप सांगणार आहे की कसं आन्सर आलं. ओके, हे तुझं कधी बरोबर झालं असतं? जेव्हा अल्फा प्लस बीटा जर फाइंड आउट करायचं असतं तर. पण इथे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. हा, सो आता अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर मी ह्याच साईडला ठेवलं तर हे कसं येणार आहे? हे कळलं सगळ्यांना मी काय केलं? हा, आणि आफ्टर दिस आपल्याला माहितीये का व्हॉट इज अल्फा प्लस बीटा? अल्फा प्लस बीटा वॉज आणि अल्फा बीटा वॉज. सो हे कट होणार, हे कट होणार. 4 मायनस ऑफ -3 दॅट इज 4 प्लस 3 दॅट इज 7. ऑप्शन कळलं सगळ्यांना? सो तुम्हाला इथे पण कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही. But we have got the values of alpha plus beta and we have also got the value of alpha beta. So we are going to use those values. म्हणून I have taken it as alpha plus beta whole bracket square. Technically, alpha square plus beta square is not equal to alpha plus beta whole square. Technically it is not, but we are using it according to the problem here. बी आहे ना ऑप्शन? मी मग डी का लिहिलंय काय माहिती. ओके, एनिवेज नेक्स्ट. कळलं? हे समजलं ऑनलाईन स्टुडंट्स? आय होप एव्हरीवन हॅज अंडरस्टूड. ऑप्शन बी इज 7. नाहीच केलेलं. कुठे केलं? आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा, ते आपल्याला यूज करता येणार आहेत. टेक्निकली तसं करेक्ट नाहीये, पण अकॉर्डिंग टू द प्रॉब्लेम आपण ते सबस्टिट्यूट करून वापरू शकतो. कसं क्लिक होणार? ह्याचा आन्सर प्रॅक्टिस आहे. खरंच ह्याचा आन्सर फक्त प्रॅक्टिस आहे. कारण असा कुठेतरी एका पॉइंटला येऊन तुम्ही थांबलात की तुम्हाला कळलं पाहिजे इथे कुठली तरी आयडेंटिटी वापरायची आहे. वी हॅव द व्हॅल्यूज ऑफ अल्फा प्लस बीटा, अल्फा बीटा. मग कुठली आयडेंटिटी? ह्या केसमध्ये तुम्ही अल्फा मायनस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर वापरूच शकणार नाही, कारण तुमच्याकडे अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू आहे का? हां, पण तुम्हाला आणखीन एक सांगून ठेवते. समजा आता आतापर्यंत आपल्याला माहिती आहे सम ऑफ द रूट्स इज अल्फा प्लस बीटा आणि प्रॉडक्ट इज अल्फा बीटा. हे आपण कसं काढतो? -b/a आणि c/a. सिमिलरली एव्हरीबडी प्लीज पे अटेन्शन. अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला काय माहिती आहे का? स्क्वेअर रूट ऑफ d/a. d इज अ डिस्क्रिमिनंट. b² - 4ac. सो अल्फा मायनस बीटा तुम्ही ह्याच्यावरनं काढू शकता. सो इन दिस पर्टिक्युलर केस जर आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचा असेल, हा महत्वाचा फॉर्म्युला आहे, हा लिहून घ्या. इफ यू यूज दिस यू विल गेट द करेक्ट आन्सर 100%. हां, डिस्क्रिमिनंट इज व्हॉट? b² - 4ac.
ओके, आता इन दिस केस आपण जर डिस्क्रिमिनंट फाइंड आउट केला, आला 40. आता अल्फा मायनस बीटा कसं काढणार? स्क्वेअर रूट ऑफ 40 अपॉन 2, सो स्क्वेअर रूट ऑफ 20. असं पण तुम्ही काढू शकता, हे पण लक्षात ठेवा. बरं झालं आता हा पॉइंट विचारलास, गुड. कारण इफ यू कॅन यूज दीज व्हॅल्यूज ऑल्सो, देन यू कॅन, इथे तुम्ही एक अल्फा मायनस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर पण वापरू शकता. Write it down. Write this down. This is important. Everyone, please write down what the formula for alpha minus beta is square root of determinant upon A. कॉन्सेप्ट क्लिअर नाही झाली, बरोबर आहे, पण मी आता काय सांगितलं हे बघ. ओके, तुझी कॉन्सेप्ट अशी आहे की इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर का ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. हा, आता मी तुम्हाला ही व्हॅल्यू दिल्यामुळे तुम्ही ह्याच्यातला कुठलाही एक फॉर्म्युला वापरू शकता. इथे तर क्यूबचा तर फॉर्म्युला वापरणार नाही तुम्ही, काहीच संबंध नाही. सो यू हॅव टू थिंक इट इन दिस वे की आपण आयदर हा फॉर्म्युला वापरायचा ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर किंवा ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. स्टील यू विल गेट द आन्सर. सो अशा स्टेपला येऊन तुम्ही स्टक झालात की यू हॅव टू यूज दिस लॉजिक. झाला क्लिअर डाऊट? कारण हे असंच आहे, देर इज नो अदर मेथड. हां 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 का? बरोबर, आन्सर सॉल्व्ह करायला. करेक्ट, ते मी पण ते सांगणार आहे. मी पुढचा एक सम आहे, नाही थांब, पुढचं एक सम आहे, त्या समच्या वेळेला मी तुम्हाला सांगणार आहे की हाच फॉर्म्युला इथे का वापरायचा. मग यू विल गेट द आन्सर. आणि नाही झालं तर मी परत क्लिअर करेन. हां, हे इथपर्यंत झालं सगळ्यांचं? सगळ्यांनी लिहिलं? काही डाऊट आहे इथपर्यंत का? काहीच कळलं नाही आहे आत्तापर्यंतचं? कळलंय? चेहऱ्यावर तरी मला काही कळल्याचे भाव दिसत नाही आहेत. हां, इथे कोणाकोणाला कळलं नाहीये? फर्स्ट बेंच कळलंय? नाही कळलं. काय नाही कळलं? कधी विचारायचं? मी विचारल्यावर का हात वर करून? विचारा मला. कारण काय आहे ना, यू आर लकी की तसे कमी नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. अख्खा क्लास भरला की आणखीन टेन्शन येतं विचारायचं. तुम्ही जेवढं मला विचारून डाऊट्स क्लिअर करून घ्याल, तुम्हाला सॉल्व्ह करायला खूप इझी जाईल. विचारा, काय नाही कळलं? कुठला पार्ट? जे असेल ते अगदी काय म्हणतो आपण मोकळेपणाने सांगा, कारण तरच मी तुमची हेल्प करू शकणार आहे. ऑनेस्टली, जसं लक्ष्मी विचारते, जसं सोहम विचारतो, यू हॅव टू आस्क. काय अल्फा बीटाच कळलं नाही? ओके, आता एक काम करायचं, 10वीचं पुस्तक आहे का तुझ्याकडे? आजूबाजू कोणाकडनं तरी घ्यायचं. हां, 10वीचं टेक्स्टबुक उघडायचं, आज हे करायचं आणि 10वीचा टेक्स्टबुक वाचून काढायचं आपण काय काय सम सॉल्व्ह केले. कारण हा सगळा बेस आहे. हे मी तुम्हाला काहीही एक्स्ट्रा वेगळं असं काहीही शिकवलेलं नाहीये. हे 10वीतलं मॅथ्स आहे. हो, अल्फा बीटा होतं आपल्याला 10वीत, होतं ना. आता आपलं काय आहे, आपण 10वीतच राहिलोय का? नाही ना, 10वीपेक्षा आलो ना वर. मग पाहिजे ना नॉलेजमध्ये भर, नको का? का फक्त 10वीचंच नॉलेज हवंय आपल्याला? गलत क्वेश्चन ही गलत आहे. बट यू हॅव टू यूज द ट्रिक्स, राईट? ईच अँड एव्हरीथिंग टेक्निकली बरोबर असेल का नाही, पण यू हॅव टू यूज द ट्रिक अँड फाइंड आउट द आन्सर. आपल्याला इथे टेक्निकल बेसिसवर कोणी चेक करणार नाहीच आहे ना, नाहीतरी. नहीं, तो ऐसे ऐसे दिमाग लगाने का, यू नो, यू हैव टू यूज दीज टू फॉर्मूलाज.
म्हणून मी तुम्हाला अल्फा मायनस बीटा पण शिकवलंय कसं काढायचं. हे 10वीला नव्हतं, पण हे मी एक्स्ट्रा सांगितलंय. फॉर एग्जांपल अभी एक क्वेश्चन में वैल्यू ऑफ अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब रहता, हां, कुछ और आता तो क्या करते? सो देन अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. असं काही होतं? क्यूब नाही ना, ऐकलंच नाही ना क्यूब. 10वीतच होतं क्यूब पण. म्हणूनच म्हटलं आज जरा 10वीचं पुस्तक उघडा, आजूबाजूला विचारा कोणाची 10वी असेल तर टेक्स्टबुक घ्या आणि फाइंड आउट करा, तुम्हाला कळेल. टेक्निकल सॉल्व, टेक्निकल इश्यू सॉल्व. ओके डन. इरेज करू. बापरे, याला एवढा वेळ लागणार आहे असं मला वाटत होतं, पण एवढा कॉपी नाही केलं एवढं करून. थँक्यू. चला आता फिफ्थ. हां, आता फिफ्थ वाचा बरं. हितेश वाच फिफ्थ सम. असं काहीतरी दिलंय का आपल्याला. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द रेसिप्रोकल्स. सो 1 अल्फा स्क्वेअर प्लस 1 बीटा स्क्वेअर. हे कळलं? हे दिलेलं आहे हा, गिवन कंडिशन. आता ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. सो अल्फा प्लस बीटा आपण कसं लिहितो? मायनस b बाय a आणि अल्फा बीटा इज c बाय a. आता इन धिस केस अल्फा प्लस बीटा. आता ह्याचं जर आपल्याला सॉल्व्ह करायचं झालं तर व्हॉट वी नीड टू डू? वी नीड टू टेक द LCM. हां, फ्रॅक्शन्सची मल्टिप्लिकेशन. हे कोणाकोणाला कळलं? चल, एवढं कळलं. ओके. आता आपल्याला जो न्यूमरेटर आहे तो कन्व्हर्ट करायचा आहे. करेक्ट. त्याच फॉर्म्युलामध्ये. येस, देयर इज नो अदर ऑप्शन. तोच फॉर्म्युला. हा, अरे ह्याच्यात काही कसं काय आलं सांग बरं. 2 येणार का 4 येणार? 2 येणार का 4 येणार? कॅन्सल होईल. करेक्ट, कॅन्सल होईल. म्हणजेच अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर तसंच राहील ना. हे बघा, जेव्हा इक्वल टू साइन असते ना मध्ये, तेव्हा याचा अर्थ काय असतो? LHS आणि RHS इक्वल आहे. हां, हे जर आता आपण सॉल्व्ह केलं a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युलानी, काय मिळणार? a स्क्वेअर म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. सो प्लस 2 अल्फा बीटा मायनस 2 अल्फा बीटा गेट्स कॅन्सल्ड. So technically, Soham, this is correct. According to the technicality of maths, this is correct. I explained. You are not paying attention? Why? Again, I'll explain. Okay. See, alpha square plus beta square is what? We are going to solve this right hand side. Okay. So when we solve this, will become a plus b whole bracket square is a formula. Alpha square plus 2 alpha beta plus beta square minus 2 alpha beta. So plus 2 alpha beta minus 2 alpha beta gets cancelled. And alpha square plus beta square is equal to alpha square plus beta. So this is technical. That's fine. But how can you just write that alpha square plus beta square equals alpha plus beta the whole square? हाँ, हम लोगों को 12th तक सिखाया है कि that is wrong. हमारी टीचर हर बार बोलती थी कि भाई you can't assume 2 plus 3 the whole square equals 2 square. But here you can, and you can solve it in this way. आणि इट इज करेक्ट. ओके. सो आता इथे आपण सॉल्व करूया. व्हॉट इज अल्फा प्लस बीटा? आता हे जर कळलं नाही ना तुम्हाला, माझं काही म्हणणंच नाही. मी काय केलं इथे? चला सांगा, कोण सांगणार? अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली.
सो हे बिकम्स बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. अल्फा बीटा इज सी बाय ए, तसंच्या तसं राहिलं. -2 इंटू सी बाय ए. हे कळलं? इथपर्यंत सगळ्यांना कळलं? कॉपी करा. खरं म्हणजे करेक्ट आहे, सीएच्या लोकांना एवढं मॅथची खरंच काही गरज नाहीये. अंडरस्टूड. नको तर त्यांनी सीए फाउंडेशनला एवढ्या लेवलचं मॅथ्स ठेवायला. आय अग्री. कारण कुठेच तुम्हाला पुढे वापरच नाही. मग वी आर नॉट गोइंग टू सॉल्व, ऐसे नहीं कर सकते ना. 5 मार्क्स के लिए वी हैव टू स्ट्रगल. आणि ना इफ यू सॉल्व इन दिस वे, इफ यू आस्क मी हे डेफिनेटली सॉल्व करीन. कारण हे शुअर शॉट मार्क आपल्याला मिळू शकतात इझिली. अँड देर इज नथिंग रॉकेट सायन्स इन दिस. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आणि ते ॲप्लिकेशनच आहे. आय डोंट नो त्यांनी का सीए फाउंडेशनला ठेवलंय, खरं म्हणजे प्रश्नच आहे हा मोठा. पण मी ना हा मुद्दाम घेत. काय आहे, तुम्हाला जेव्हा काय म्हणतो आपण परपेच्युइटी, अमाऊंट, ते फायनान्शियल जे मॅथमॅटिक्स आहे ना, ते तुमचा तसा बेस बऱ्यापैकी क्लिअर असतो. सो यू कॅन सॉल्व दोज प्रॉब्लेम्स व्हेरी इझिली. पण कॉम्पिटिशनच्या मध्ये हे जे मार्क असतात ना, ओनली 5 मार्क्स, इफ यू गेट दोज 5 मार्क्स देन यू आर अहेड ऑफ अदर्स. सिम्पल. इट इज जस्ट अबाउट कॉम्पिटिशन, नथिंग एल्स. झालं? लिहिलं? ऑनलाइन स्टूडेंट्स, एनी डाउट? अप टिल हियर एवरीवन हैज अंडरस्टूड? Maths in CA foundation is for our logic building of our mind. Yes, that's right. Logical development. Yes. Okay, आता ह्याच्यानंतर काय संपलेलं नाहीये सम. पुढे काय करायचं? ओके, आता हे जे इक्वेशन आहे हे आपण पुढे सॉल्व करूया. कारण वी नीड द आन्सर इन द फॉर्म ऑफ बी, ए, सी, एव्हरीथिंग. नंबर्स पण त्यांनी इथे दिलंय ना, बी स्क्वेअर अपॉन ए सी प्लस बी सी अपॉन ए स्क्वेअर. हे कशासाठी दिलंय तुम्हाला? यू हॅव टू यूज दॅट. म्हणून हे सगळं चाललंय. ओके, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली? हे कळलं सगळ्यांना? So a cube will get cut. हे कळलं? Before you cut it, just write it like this. एलसीएम घेतला. एलसीएम घेतलेला कळला इथे. इथे वर खाली हे कट, हे कट, हे कळलं? हा, आता आपल्याला काय मिळालंय? मायनस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर सी. कॅन आय टेक a स्क्वेअर सी ऑन द लेफ्ट हँड साइड? 2a स्क्वेअर सी that is equal to ab square plus bc square. हाँ? आता what I am going to do? इथे नीट बघा. I am going to divide both sides by a square c. a square c. हाँ? So if we divide by a square c, आता मला सांगा हे दोन्ही कट झालं.
आणि ए स्क्वेअर मधला हा ए राहणार, सी स्क्वेअर आणि सी मधला हा सी राहणार. सो आपल्याला मिळालं 2 इज इक्वल टू बी स्क्वेअर अपॉन ए सी प्लस ऑप्शन ए. Online students, yes, that's true. Yes, Devraj. Okay, everyone has understood this. Whatever I have solved here, I hope so. Please write it down. लिहायचं कोण कष्ट घेणार? हा, ही आयडिया चांगली आहे ऍक्च्युली. असं केलं तर बरं होईल. म्हणजे सॉल्व्ह केलेलं पण ना ते ग्रुपवर पण टाका. म्हणजे जर कोणाचं काही मिस झालं असेल ना तर तुम्हाला कॉपी करायला इझी जाईल. करू शकतो असं. ओके, झालं. 5th झालं. ओके, आता आपण एक काम करूया. सोप्पं वाला करून टाकायचं का? 13th वाला खूप इझी आहे, ते आधी करून टाकू. सोप्पं वाला करायचं का अवघड वाला करायचं तुम्ही सांगा. हा सोहम, इझी वाला या डिफिकल्ट वाला? बापरे, आज ब्रेक. बस झालं, खूप झालं. ठीक आहे, इट्स 1:15. सो आय थिंक वी विल स्टॉप हियर फॉर टुडे अँड वी विल कंटिन्यू इट ऑन Thursday 11 to 12:30. Tomorrow I am not going to take class. Now our class will be Thursday आणि Saturday. मी पहिल्यांदाच सांगितलं नो इझी ट्रिक. कॅल्क्युलेटर पण वापरू शकत नाही, काही नाही करताय तिथे. असंच सॉल्व्ह करायला. 10वीचा बेस आहे ना. तू सायन्स घेतलं होतंस, मग तुला सोपं जाईल हे. मग तुलाही सोपं जाईल, कारण सायन्सवाल्यांना हे सोपंच जाणार आहे. याच्यात काही अवघड नाही आहे सायन्सवाल्यांसाठी ऑनेस्टली. Okay, I think we'll stop here. Bye bye everyone. Understood hardly. Okay, bye. आणि जे जे तुम्ही टाकलेत ऑन द ग्रुप मी सॉल्व्ह करून आय विल सेंड देम by today.